मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 71. रूठ न जाना तुमसे कहूँ तो, मैं इन आँखों में जो रहूँ तो. मेड इन हेवन इव्हेंट ऑर्गनायझर्सचे 2 प्रतिनिधी, ग्रँड हयातचे 2 मॅनेजर्स मेघा आणि श्वेता गेला अर्धा तास आपापले लॅपटॉप्स उघडून शनिवारच्या समारंभाची रूपरेषा ठरवत होते. बँक्वेट हॉलमध्येच बसलेले. शुक्रवार सकाळपासून नातेवाईक आणि खास पाहुणे मुंबईत दाखल होतील. त्यांच्या राहण्यासाठी निवडलेल्या 50 रूम्सपैकी काही नजरेखालून घालून झाल्या. श्वेता आणि अभिच्या तयारीसाठी बुक केलेले प्रीमियम स्वीट्स पाहून झालेले. साधारण 300-400 गेस्टची क्षमता असणारा बँक्वेट हॉल. इव्हेंट मॅनेजर्स स्टेजवर करण्यात येणारी ऑर्किड्सची सजावट समजावून सांगत होते. डिनर मेन्यूतील काही महत्त्वाचे पदार्थ चाखून झालेले. काही फेरबदल श्वेतातर्फे सुचवण्यात आलेले अभिच्या खास फरमाईशमुळे. बाहेरील लॉनवर उभारण्यात आलेले बार आणि डिनरसाठी मांडण्यात येणारे 10 वेगवेगळे काउंटर्स, त्यांचा क्रम नुकताच ठरवला गेला. आता शेवटचे आणि महत्त्वाचे केकचे डिझाईन फायनल करायचे काम सुरू होते. श्वेताने तिला आवडलेल्या केक्सचे 3 फोटो अभिला काही वेळापूर्वी पाठवून झालेले आणि दोघीही त्याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत थांबलेल्या. आय होप अभि लवकर सांगेल. आय जस्ट डोंट अंडरस्टँड. सकाळपासून फोन स्विच ऑफ आहे. तसं तो म्हणालेला आज इम्पॉर्टंट मीटिंग आहे, बोलता येणार नाही. मग काय, सकाळपासून बोललोच नाही आम्ही. श्वेताचा हिरमुसलेला चेहरा आणि मेघाच्याच मनात कालवाकालव झाली. आई ग, ही किती मिस करते आहे. तरीच म्हटलं भेटल्यापासून एकदाही फोन वाजला नाही. अभि, कर रे बाबा फोन हिला. तुझी लैला श्वेता वाट पाहत आहे. मजनू अभिमन्यू. अगं नको काळजी करू, करेल रिप्लाय. अगदी रात्री उशिरा कळवले तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याला इव्हेंट मॅनेजर्सना फक्त मेसेजच पाठवायचा आहे की झाला केक फायनल. मेघा तिला समजावण्याच्या प्रयत्नात. केक तो खाकर ही पसंद करेंगे, सिर्फ देख के कैसे. दारातून आलेला आवाज. अभि, तुम. श्वेता उजवीकडच्या दाराकडे पाहत मोठ्याने ओरडली आणि तोंडावर हात ठेवतच उभी. दारातून भरभर चालत आत येणारा अभि आणि त्याच्याकडे धावत जाणारी श्वेता. त्याच्या गळ्यात हात टाकतच त्याला घट्ट मिठी मारणारी ती आणि तिला सहजच उचलून घेत गोल फिरवणारा तो. मिस्ड यू सो मच हनी, असं म्हणत त्याने तिच्या गालावर ओठ टेकलेच आणि तिने लाजतच त्याच्या खांद्यावर ठेवलेलं डोकं. त्या दोघांना खुश पाहून मेघाच्याच डोळ्यात आनंदाश्रू आले. देवा, हा अभि उद्या सकाळी येणार होता. अच्छा, म्हणून सकाळपासून फोन स्विच ऑफ. फ्लाईटमध्ये असेल. तिला सरप्राईज द्यायला लवकर आला. श्वेता तर 7वें आसमान पर. खूपच गोड आहेत दोघे. ती हर एक गोष्ट त्याला विचारून ठरवते आहे आणि हा आला धावत पळत हिला भेटायला. एकमेकांशिवाय चैन पडतच कुठे. न सांगता न कळवता अशी अनपेक्षित भेट किती सुखद ना. आपलं हवंहवंसं वाटणारं खास माणूस अचानक समोर. आणि एक आम्ही आहोत. आज एकत्र बाहेर जायचं आहे, ठरवूनही भेटलेलो नाही. राजीव, खूपच जास्त दुष्टपणा करत आहात. भेटणे तर दूर, एक मेसेज करून साधं विचारलं पण नाही तुम्ही की मी कुठे आहे, काम झालं का, जायचंय बाहेर की नाही. तुम्ही फोन का कराल? भांडून पोट भरलंय ना तुमचं. तुम्ही सुप्रीम हाऊसमध्ये बसून कॉफी पीत असणार. आम्ही बघत आहोत वाट. पण तुम्हाला त्याचं काय? खडूसजी, मेहराजी. श्वेता, वेअर इज द केक. मेघाच्या पाठीमागून दुरून आलेला तो धारदार आवाज आणि ती जागीच थिजली. राजीव, कसं शक्य आहे? मलाही केक टेस्ट करायचा आहे. पुन्हा तोच जड स्वर. मेघा, माझ्याकडे पाहणारच नाही का? एवढा राग. आणि तिने क्षणभर डोळे मिटलेच. गालावर हसू उमटलेलंच. हृदयाची धडधड सावरतच हळूच पळून पाहिले. मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीला टेकून उभा, ट्राउझरच्या खिशात हात घालून, अगदी तसाच जसा अवॉर्ड सेरेमनीच्या दिवशी उभा होता.
तेच ओठांचा कोपरा दुमडत येणारं मिश्किल हसू. मेघा, असं बघतच राहणार का? मी खरंच आलोय. चुटकी वाजवून जागा करू का तुम्हाला? ती अजूनही तशीच वळून बघत होती आणि तो तिथेच स्तब्ध उभा, तिला न्याहाळत. ओठांवर हसू दोघांच्याही, डोळ्यात आनंद दोघांच्याही, पण चेहरा गंभीर ठेवण्याचा खोटा खोटा प्रयत्न दोघांचाही, आणि तरीही गुंतलेली नजर दोघांचीही. अभिने दोघांकडे पाहत गायलेल्या आँखों की गुस्ताखिया यावर मेघा ओशाळली. तिने गुंतलेली नजर सोडवत लॅपटॉपकडे वळवली. हा दमदार पावलं टाकत आत आलाच. अभिला बसलेली त्याच्या राकट हातांची टपली जरा जोरातच. श्वेता अभिशी बोलताना नजर मात्र इव्हेंट मॅनेजर सोबत बसणाऱ्या मेघावर. मेघा, अगेन इग्नोर करणार का? एकतर मला न सांगता निघून आला तिथे, बघतोच तुम्हाला. अभि श्वेताच्या हसण्याचे आवाज कानी पडत होते, पण त्याच्याकडे न बघताही त्याची नजर जाणवतच होती, एकाग्रपणे पाहणारी. राजीव, असे सगळे आसपास असताना बघू नका. यांना कसे समजवायचे? मला तर एंगेजमेंटचं टेन्शन आलं आहे. श्वेता अन अभिशी जुजबी बोलून त्याने मोर्चा तिच्या टेबलकडे वळवला. त्याची तिच्या दिशेने वळलेली पावले जाणवून तिने मुद्दाम स्वतःला इव्हेंट मॅनेजरशी बोलण्यात गुंतवलेले. सो आय गॉट टू नो दॅट एंगेजमेंट प्रिपरेशन आर लँगिंग बिहाइंड. तिच्या समोरची खुर्ची ओढून त्यावर निवांत बसत शेजारी बसलेल्या इव्हेंट मॅनेजरकडे रोखून पाहणारी त्याची नजर. तुम्ही जरा जास्तच रिलॅक्स आहात का? कॅन यू एक्सप्लेन? टेबलवरील बंद लॅपटॉपवर तर्जनीने टकटक करत तो उत्तराच्या प्रतीक्षेत, अन इव्हेंट मॅनेजर्सची गाळण उडालेली. राजीव मेहरा, सुप्रीम CFO साक्षात समोर हजर, अन त्याच्या नजरेतील राग. नो सर, एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. सी. गडबडीत हातातील लॅपटॉप राजीवच्या दिशेने वळवून त्या दोन्ही मॅनेजर्सचे त्याला दिले जाणारे स्पष्टीकरण. पुन्हा त्याचे कडक प्रश्न आणि मॅनेजर्सची उत्तरं ततपप करतच. राजीव, का उगाच छळत आहात त्यांना? ते बिचारे दोघे नीट काम करत आहेत, पण मी आत्ता मध्ये काही बोलणार नाही. मला पुन्हा तुमच्याशी वाद घालायचा नाही. तुम्ही आणि ते मॅनेजर्स काय करायचं ते करा. ती मात्र टेबलवरील डायरीत केलेल्या नोंदी वाचत पेनने झालेल्या कामांवर टिक करत होती. त्याच्या समोरच्या लॅपटॉपवरून मध्येच उचलली जाणारी त्याची नजर तिच्या ओठांमध्ये घट्ट दाबून ठेवलेल्या हसूकडे. मेघा, ते हसू अडवून नका ठेवू. आंखें तो खुशी से नाच रही है. मी अचानक आलो म्हणून का? आय होप यू नो हाऊ इम्पॉर्टंट दिस इव्हेंट इज. ते दोघे दाखवत असलेल्या डिटेल्सवर नजर फिरवत मॅनेजर्सना तंबी देत नजरेच्या कोपऱ्यातूनच तिच्याकडे पाहत होता. येस सर, एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. राईट मॅम, आत्ताच आपण सगळे चेक केले. तिच्याकडे आशेने बघणारे दोन्ही मॅनेजर्स. तिने क्षणभरच त्याच्याकडे पाहिले. येस, सर्व महत्वाच्या बाबी तपासून झालेल्या आहेत. आणि मग तिने त्या मॅनेजर्सवर नजर रोखली. या इव्हेंटमध्ये एक कणभरही चूक अपेक्षित नाही. सुप्रीम ग्रुपचे CEO प्रकाश सरांच्या मुलीची आणि वाधवा ग्रुपचे CEO राजेंद्र सर यांच्या मुलाची एंगेजमेंट आहे, हे लक्षात असू द्या. या एका सक्सेसफुल इव्हेंटचा तुमच्या मेड इन हेवन कंपनीच्या रेप्युटेशनला किती फायदा होऊ शकतो आणि एक बारीकशी चूक किती महागात पडू शकते हे मी वेगळे सांगायची आवश्यकता नाही. आय होप आय मेड माय सेल्फ क्लिअर. तिने खणखणीतच सुनावले. आणि 10 मिनिटांपूर्वी हसून बोलणाऱ्या मेघा मॅमचे स्ट्रिक्ट बिझनेस वुमनमध्ये झालेले रूपांतर पाहून त्या दोन्ही मॅनेजर्सनी भीतीने होकारार्थी मान डोलावलीच. इव्हेंट मॅनेजर्स उठून लांबच्या टेबलवर जाऊन बसत पुन्हा एकदा टू डू लिस्टवर नजर फिरवत त्यांच्या ज्युनियर्सना फोनवर कामे भरभर आटोपती घेण्याच्या सूचना करत होते. तो मात्र पुन्हा एकदा तिचं ते रणरागिणीचं रूप पाहण्यात हरवलेला. मेघा, अरे वा, तुम्ही मला सपोर्ट केलं. मला वाटलं सकाळचा राग पुन्हा निघतो की काय माझ्यावर. मी पुन्हा तुमच्या कामात लोडबुड केली म्हणून. राजीव, असे आश्चर्याने पाहू नका. आपलं ठरलंय ना.
पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळे असू दे, पण ध्येय एकच आहे. आणि आता ते ध्येय आहे श्वेता अभिची एंगेजमेंट. ती व्यवस्थित पार पडली की मी निवांत. प्रकाश सर काल दुपारी बोलताना गहिवरलेले. म्हणाले, तू आणि राजीव आहात तर मला चिंता नाही, आणि प्रकाश सरांना मी निराश करणार नाहीच. चॉकलेट फज केक की मिक्स फ्रूट केक? श्वेता आणि अभि 2 प्लेट्स घेऊन वाद घालतच राजीव मेघाजवळ पोहोचले. हॉटेल मॅनेजर सोबत संगनमत करत फोनाफोनी करून तात्काळ केकचे सॅम्पल मागवले गेलेले. तसं पाहायला गेलं तर पृष्ठभागावर क्रीम कलरच्या फॉन्डंटच्या आवरणावर हलक्या गुलाबी आणि अबोली रंगाच्या गुलाबाच्या नक्षींची सजावट असलेली डिझाईन सर्वतोपरी मान्य झाली असली तरी आतील बेस केक कोणत्या फ्लेवरचा असावा यावर भांडण. नवीन वाद सुरू झालेला, पण यावेळी श्वेता आणि अभिमध्ये. चॉकलेट फज केक की मिक्स फ्रूट केक? चॉकलेट फज. अभि यार, मला हाच बेस हवा. श्वेताने चमचाभर केक आलटून पालटून मेघा आणि राजीवला भरवलाच. नो, मिक्स फ्रूट. भाई, यू आर ऑन माय साइड राईट? तिचे अनुकरण करत अभिनेही दोघांच्या तोंडात केक कोंबलाच. अन हतबुद्ध होत मेघा राजीव दोघांकडे पाहत होते. केकवरून भांडणारी 2 मुलं, 30 वर्षाची श्वेता आणि 31चा अभि. यांची एंगेजमेंट आहे हे विसरून गेलेले बहुतेक. चॉकलेट फज इज गुड. तिच्याकडे पाहतच तिचे मत मागणारा तो. मेघा, चॉकलेट तर आवडतेस ना तुम्हाला? नो भाई, दिस इज चीटिंग. लास्ट टाइम ऑन माय बर्थडे यू लाईक मिक्स फ्रूट. अभिचे खुर्चीवर बसतच टेबलवर हात आपटणे. अभि गप यार, भाई सेड चॉकलेट फज. इट्स डन. मेघा, यू आर विथ अस राईट? श्वेताने ही खुर्ची ओढून घेतलीच बसायला. अन मेघा तिघांकडे आलटून पालटून पाहत कुणाची बाजू घेऊ या संभ्रमात. चॉकलेट फज चांगला आहे, तिने हळूच सांगितले. राजीव, तुमचेही आवडीचेच माहितीये मला. देन लेट्स फायनलाइज चॉकलेट फज. राजीवने निर्णय घेतलेला. भाई, आपको पसंद है तो आपकी एंगेजमेंट में रखेंगे चॉकलेट फज. मुझे मिक्स फ्रूट चाहिए. अभि घाईत तर बोलून गेला, पण भाई आता फटकावणार हे माहीत असलेला अभि खुर्चीवरून उभा राहत पळण्याच्या तयारीत. व्हॉट? क्या कहा तुमने? राजीवचा उचललेला हात चुकवत अभि पळालेलाच, अन राजीव स्लीव्स फोल्ड करत त्याच्या पाठी धावला. भाईपासून अभिला वाचवण्यासाठी श्वेताही पळालीच मागून. भाई, जाऊ दे, सोड प्लीज, माझ्या अभिला सोड, मला चालेल मिक्स फ्रूट केक. अन मेघाने कपाळावर हात मारला. 10 मिनिटांपूर्वी भांडणारी श्वेता आपल्या भाईच्या प्रकोपापासून अभिला वाचवत होती. अभि पण ना, कशाला या खडूसजींची थट्टा करतो? 1 मिनिट, एंगेजमेंट म्हणताना हा अभि माझ्याकडून राजीवजींकडे का पाहत होता? देवा, हे सगळे मिळून फक्त एकच विचार करतात का? राजीव आता काही सोडत नाहीत अभिला. ते तिघेही पळत बाहेर लॉनवर गेलेले पाहिले. ती मात्र उठून पुन्हा इव्हेंट मॅनेजर सोबत जाऊन बसली. शेवटचे एकदा त्यांना सर्व सूचना देत होती. आता शनिवारी सकाळीच येऊ, स्टेजचे डेकोरेशन अँड बँक्वेट हॉलची अरेंजमेंट चेक करायला. शुक्रवारी दुपारपासून श्वेताची मेहंदी असेल, तर गेस्ट बहुधा चेक इन करून प्रकाश सरांच्या घरीच जातील. सो आता आपली सगळ्यांची भेट शनिवारीच. मैम, हम लोग सब ठीक कर रहे हैं ना? प्लीज मैम, कुछ भी प्रॉब्लम हो तो बताइए, वी विल फाइंड सोल्यूशन. दिस इव्हेंट इज इम्पॉर्टंट फॉर अस. राजीवच्या दमदार रागावण्यानंतर बिचारे दोघेही घाबरलेले. येस, यू आर डूइंग ग्रेट जॉब, बट इसी लगन से सैटरडे नाइट तक काम कीजिए एंड आई विल मेक श्योर दैट यू विल गेट ग्रेट रिव्यूज फ्रॉम सुप्रीम ग्रुप एंड आई थिंक दैट विल बी अ ग्रेट अचीवमेंट फॉर युअर बिझनेस. किंचित घाबरलेल्या त्या दोन्ही होतकरू इव्हेंट मॅनेजर्सना धीर देतच ती हसली. थँक्स मॅम. दोघांच्याही चेहऱ्यावरचे समाधानी हसू पाहत जागेवर परतली तरी या तिघांचा पत्ता नाही. लॅपटॉप उघडून उद्याचे थोडे काम संपवावे या विचारातच होती की तो चेअरवर येऊन बसला. उरलेला चॉकलेट केक खात निवांत. ती मात्र गोंधळात. राजीव, केक संपवत इथेच बसणार आहात का? जाऊ दे, मला काय करायचंय? हे
श्वेता आणि अभि कुठे गेले? आम्हा दोघांना इथे सोडून निघून नाही ना गेले? श्वेता. लेट्स गो. फोन चेक करत तो उठून उभा. काय? कुठे? बसल्या जागेवरूनच भुवया उंचावत तिचा त्रासिक प्रश्न. घड्याळात पाहिले 7 वाजत आलेले. इन्व्हिटेशन्स अजून कुठे? बोललो आपण काल. मोबाईलमध्ये मेसेज टाईप करतच एक कटाक्ष तिच्याकडे टाकत त्याचं बोलणं. तुम्ही तर म्हणालात मी नाही आलं तर चालेल, तुम्ही करणार एकट्याने मॅनेज. तिने हिरमुसत नाक मुरडत नजर झुकवली आणि तो गोड हसला. आता मी विचारत आहे ना? देन. टेबलवर हात रोवतच तिच्याकडे रोखून पाहणे आणि ती किंचित दचकली. नको, तुम्ही एकटेच जा. असंही श्वेताला मी सोबत हवी आहे. बरीच कामं बाकी आहेत. तिनेही खांदे उडवलेच. श्वेता, शी डझंट नीड युअर कंपनी. तिला हवी ती कंपनी तिच्या सोबत आहे. उजवीकडच्या पूल साईडकडे तो इशारा करत म्हणाला. तिनेही वळून पाहिलेच. श्वेता आणि अभि हातात हात घालून स्विमिंग पूलच्या पाण्यात पाय बुडवून बसलेले. अभि श्वेताच्या कानात कुजबुजत होता आणि ती हळूच त्याला फटका देत लाजत होती. श्वेता, अभि दोनो दगाबाज मला मेहराजींसोबत अडकवून पळाले. त्या दोघांना पाहत लाजरं हसू मेघाच्या चेहऱ्यावरही उमटलंच. सो येत आहात ना माझ्यासोबत? तो पुन्हा ट्राउझरच्या खिशात हात रोवून उभा. ते लाजरं हसू सावरत किंचित पापण्या उचलत त्याच्याकडे पाहून झुकलेल्या तिच्या पापण्या. तिचा होकार गृहीत धरतच तिचा लॅपटॉप बंद करून बॅगमध्ये टाकत तिची बॅग उचलून हा निघण्यास सज्ज. तिनेही उठून पर्स उचललीच आणि निघाली. राजीव, माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही ना. येतच आहे तुमच्यासोबत. तिची बॅग कारमध्ये मागच्या सीटवर ठेवत तिच्यासाठी पुढच्या सीटचे दार उघडून उभा. रेस्टॉरंट मॅनेजरने धावत पळत आणून दिलेल्या कॉफीच्या 2 गो कप. एक कप तिच्या हातात सोपवत आपला कप घेऊन ड्रायव्हिंग सीटवर विराजमान राजीव. व्हीपी मॅडमकडे आमच्यासोबत बसून कॉफी घेण्यासाठी वेळच नाही. तिच्याकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहत कार रिव्हर्स घेणारा तो. CFO साहेबांना वाद घालण्यातून फुरसत मिळेल तर आम्ही कॉफीबद्दल विचारणार ना. तिनेही तिरपा कटाक्ष टाकत हातातील कॉफीचा घोट घेतलाच. त्याचा किंचित त्रासिक चेहरा आणि तिने किंचित डोळे मिटलेच. ऑफिसमधून निघताना 5 मिनिटं येऊन सांगता येत नाही? आय वॉज वेटिंग. कडक शब्द तिच्या कानावर पडलेच, पण आता तीही ऐकणार नव्हतीच. त्याच्याकडे वळून बसत बरसलीच. तुम्ही एकटे वाट बघत नव्हतात? मीही सकाळपासून वाट पाहते आहे. तुम्ही विचारलं का एका शब्दाने तरी? संध्याकाळी जायचं आहे की नाही एका शब्दानेही सांगितलं नाही. वरून मलाच जाब विचारत आहात. हे बरं आहे तुमचं. पुन्हा फुरंगटून वळून बघत समोर बघत बसली. ओ ओके, दॅट्स वाय यू आर अँग्री. ओठात हसू अडवतच समोर रस्त्यावर त्याचं लक्ष, पण नजरेच्या कोपऱ्यातून तिला हळूच पाहत. मेघा, खूपच क्यूट दिसतात. चिडलात की? तुम्हाला असं बघून गाणं आठवलं. मेरी ये दीवानगी कभी ना होगी कम, जितने भी चाहे तुम कर लो सितम. मुझसे बोलो या ना बोलो, मुझको देखो या ना देखो, ये भी माना मुझसे मिलने आओगे नहीं. सारे सितम हंस के मैं सहूं तो, रूठ न जाना तुमसे कहूं तो, रूठ न जाना तुमसे कहूं तो, मैं इन आँखों में जो रहूं तो. हसू नका. आणि मी कशाला चिडू? माझा काय संबंध? तुमच्यावर चिडण्याचा अधिकार मला नाही. कॉफीचा मोठा घोट घेतच स्वतःला शांत केलं. राईट. देन सकाळपासून ते रागात बघणं, ते थोडंसं ओरडून बोलणं, ते माझ्या टेबलवर रिपोर्ट आपटणं आणि आत्ताही हे गाल फुगवून बसणं, याला चिडणं म्हणत नाहीत का? क्षणभर त्याच्याकडे पाहिले. हसली खुदकन. ठीक आहे, पण आम्ही चिडलो तरी कुणाला काहीच फरक पडत नाही ना. लोकांना कुठे काय पडलंय? आमची मनधरणी कोण करणार? तिचा अत्यंत नाटकी स्वर अन आता त्याचं गडगडाटी हसू.
काही क्षणात सावरलं त्याने. ओ, बट लोकांना तुमची चिंता का असेल? पुन्हा त्याचा खांदे उडवत प्रश्न. एक तिरपा कटाक्ष टाकत तिने ओठ तिरपे केलेच. हो राजीव, तुमच्याकडून अपेक्षा करणं चूक आहे. एवढं बोलल्यावर तरी माणसाने सॉरी म्हणावं, पण नाही, जिद्दी मेहराजी. तेच तर ना, आम्ही थोडेच कोणासाठी महत्वाचे आहोत, तिने उसासा टाकतच म्हटले. तुम्ही महत्वाच्या नसतात तर ग्रँड हयात पर्यंत तुम्हाला शोधत आलोच नसतो. पण यावेळी तिच्याकडे न पाहतच त्याचं बोलणं. ती मात्र एकटक पाहत होती त्याच्याकडे. राजीव, मी खूप खुश आहे की तुम्ही आलात. माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी. अच्छा, मला वाटलं तुम्ही केक खाण्यासाठी आला होतात. तरीही तिने छेडलेच त्याला. तिचं आवडीचं काम. राईट, केक तर खूपच महत्वाचा आहे ना माझ्या आयुष्यात. आता यावेळी त्याने टाकलेला उसासा आणि तोंडावर हात दाबतच तिने अडवलेले हसू. मेघा, मी पूर्ण 27 फ्लोअरवर शोधलं तुम्हाला आणि मग शेवटी श्वेताला फोन केला तर तुम्ही ग्रँड हयातमध्ये एंगेजमेंट डिनरचा मेनू डिस्कस करत होतात आणि मी ऑफिसमध्ये तुमची वाट बघत होतो. अभिला एअरपोर्टवरून पिकअप केलं. त्याने फक्त मला सांगितलेलं तो लवकर येत आहे. मी तिकडे तुमच्यासाठी आलो तर तुम्ही माझी मस्करी करा म्हणे केक खाण्यासाठी. यू आर इम्पॉसिबल मेघा. श्वेताने अभिला धावत येऊन घट्ट मिठी मारली. एकमेकांच्या मिठीत किती खुश होते दोघे. दॅट वॉज वंडरफुल मोमेंट. मेघा, आय विश असाच सुंदर क्षण कधी आपल्या आयुष्यातही येईल. राजीव, कंट्रोल युअर थॉट्स. मेघा लग्नाला हो म्हणणार की नाही माहीत नाही. ही स्वप्न पाहण्याचा अधिकारही मला आहे की नाही माहीत नाही. सिग्नलला थांबलेल्या गाडीत क्षणभर डोळे गच्च मिटतच विचारांना लगाम घालण्याचा त्याचा प्रयत्न. मग एंगेजमेंटसाठी कोणता केक फायनल केला? तिच्या प्रश्नावर त्याने चमकून पाहिलं. तंद्रीतून बाहेर पडावं तसं. कोणाची एंगेजमेंट? अहो, असं काय करता? अजून कोणाची? श्वेता आणि अभि. तिने भुवया अकसतच त्याच्याकडे पाहिले. ओ, ते दोघे बसले तिथेच ग्रँड हयातमध्ये. ते करतील डिसाईड. आपण का काळजी करायची? हो, दोघे आहेतच क्यूट. अभि ऐकेल श्वेताचं. किती प्रेम करतो तिच्यावर आणि ती त्याच्यावर. एक क्षण चैन पडत नाही दोघांना एकमेकांशिवाय. तिची बडबड सुरूच आणि तिच्या तोंडून प्रेम हा शब्द ऐकून तो मात्र आनंदी. आणि हो, श्वेताने मला सांगितलं की त्यांच्या स्टोरीचे सूत्रधार तुम्ही आहात. तुम्ही भेटवले त्या दोघांना. ती कौतुकाने त्याच्याकडे पाहत होती. राईट, जशा तुम्ही पूरब आणि रश्मीच्या स्टोरीमध्ये मॅचमेकर आहात. येस, ते तर मी आहेच. साडीला नसलेली कॉलर तिने सहजच ताठ केली. आयुष्य दुसऱ्यांच्या स्टोरीज प्लॅन करण्यातच जाणार असं वाटतंय. गिअर बदलत तो तोंडातच पुटपुटला. काही म्हणालात का? तिने काळजीने विचारलेच. नथिंग. देवा, यांचं वर्ल्ड फेमस नथिंग आज बरेच दिवसांनी ऐकायला मिळालं. म्हणजे नक्कीच काहीतरी गहन विचार सुरू आहे. पण अभि गोडच आहे. किती अमेझिंग आहे तो. बेल्जियम वरून तिला सरप्राईज द्यायला आला. तिच्या चेहऱ्यावर ओसंडणारा आनंद. मेघा, लास्ट मंथ मी फ्रँकफर्टवरून आणि मलेशियावरूनही असाच लवकर आलेलो तुमच्यासाठी. पण त्यावेळी मात्र मला माझ्या फिलिंग्स समजत नव्हत्या. पण आज पूर्णपणे समजल्या आहेत. कधीतरी निवांत बसलो की हे सगळं सांगायचं आहे तुम्हाला. राईट, बेल्जियमवरून आलेला अभि अमेझिंग. सुप्रीम हाऊसमधून आलेले लोक नॉट सो अमेझिंग. त्यांचं अचानक येणं सरप्राईज कॅटेगरीत मोडत नाही. ते लोक क्रेझी असतात ना. असेच कार घेऊन सुप्रीम हाऊसमधून निघतात, वाटेत ग्रँड हयात दिसतं आणि मग विचार करतात, बघूया आतून कसं आहे हे हॉटेल, आणि आत येतात. त्याचं ते हसत किंचित खोचक बोलणं आणि ती खळखळून हसलीच. हो बाबा, ते लोक क्रेझीच असतात जे हे असं काही करतात. पण तो क्रेझीनेसही सुपर डुपर अमेझिंग असतो. आणि ते लोकही खूपच शब्द गिळून टाकतच डोळे गच्च मिटले. खिडकीतून बघत अंगठ्याचे नख दाताखाली गेलेच. व्हॉट? ते लोक खूपच काय? भुवया उंचावत आता तो मिश्किल हसत होता. काही नाही, ती तोंडातच पुटपुटली.
राजीव, खूप खूप गोड आहात तुम्ही, आणि क्रेझी पण, आणि अमेझिंग पण, आणि बरंच काही. कधीतरी निवांत बसून सांगू तुम्हाला, आज नाही. वी रिच्ड. चलो. गप्पांच्या नादात गाडी ग्रँड हयातवरून वरळीच्या दिशेने आलेली तिला जाणवलीच नाही. आणि आता समोरचे टॉवर पाहून मनात गोंधळ आणि डोळ्यात आश्चर्य. इथे? पण इथे का? भास्कर सरांच्या वरळीच्या अपार्टमेंटच्या टॉवरजवळ त्याने थांबवलेली गाडी पाहून ती अचंबित. उद्या तुमच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. सुप्रीम ग्रुपच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स समोर पहिल्यांदा प्रेझेंट करणार आहात. तुम्ही SWCच्या VP आहात. यू नीड हिज ब्लेसिंग्स. भास्कर सरांचे आशीर्वाद जरुरी आहेत. ती स्तब्ध होऊन ऐकत होती. काय बोलावे पटकन सुचेना. तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आलात? डोळ्यांच्या काठांवर पाणी तरळू लागलेलं. नो, मला भास्कर सरांना इन्व्हिटेशन द्यायचं आहे. मी इन्व्हिटेशन देतो, तुम्ही त्यांचे आशीर्वाद घ्या. आपल्यासाठी. आपल्यासाठी? डोळ्यात कुतूहल दाटलंच. येस, उद्याच्या मीटिंगमध्ये अप्रुव्हल मिळवणार ना तुम्ही? सो त्यानंतर SWC आणि सुप्रीम ग्रुप पुढील 2 वर्ष एकत्र काम करणार. डोंट फॉरगेट, वी आर वर्किंग टुगेदर. आपली प्रोफेशनल पार्टनरशिप फिक्स. त्याच्या चेहऱ्यावर अतीव आनंद. चला, दोघेही आशीर्वाद घेऊया. आफ्टर ऑल वी विल बी वर्किंग टुगेदर, राईट? अय अय कॅप्टन. तिला कडक सल्यूट करत गाडीतून उतरणारा तो. ती मात्र हसत होती, मनमोकळं. राजीव, खरंच तुम्हाला समजण्यात माझं आयुष्य जाणार आहे. पण मला हे आयुष्य असंच घालवायचं आहे, तुम्हाला समजण्यातच. बस असंच राहायचं आहे तुमच्यासोबत. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.